अब खबर है यवतमाल जिले से, जहां 5वीं और 8वीं के विद्यार्थियों की ली गई शिष्यवृत्ति सराव परीक्षा में पूछे गए सवाल को लेकर शिक्षकों में आक्रोश व्याप्त है और यह मामला काफी सुर्खियों में बना हुआ है। तो आइए जानते हैं क्या है पूरा मामला। सीटीवी प्रतिनिधि दिलदार शेख की इस खबर में। कक्षा 5वीं और 8वीं के विद्यार्थियों को शिष्यवृत्ति परीक्षा की गुणवत्ता बढ़ाने के लिए जिला परिषद शिक्षण विभाग ने टारगेट पिक एप्स संस्था द्वारा ऑनलाइन सराव मुहिम चलाई। इस उपक्रम में करीब 24 विद्यार्थी शामिल थे। विद्यार्थियों को ऑनलाइन पद्धति से प्रश्न पत्रिका छुड़ाने की सुविधा की गई थी, लेकिन इस सराव परीक्षा में 8वीं के दूसरे ऑनलाइन प्रश्न पत्रिका में पूछे गए एक प्रश्न से बड़ा विवाद निर्माण हुआ। विद्यार्थियों के लिए तैयार किए गए प्रश्नावली में उच्च जाति का नाम क्या, ऐसा सवाल पूछा गया। इस प्रश्न से शिक्षक और शिक्षक तज्ञों ने तीव्र नाराजगी व्यक्त की। विद्यार्थियों के मन से जातीय विषमता दूर करने का प्रयास किया जा रहा है और ऐसे में इस तरह के सवाल कैसे पूछे जा सकते हैं, ऐसा सवाल उपस्थित किया जा रहा है। शिष्यवृत्ति की मुख्य परीक्षा 22 फरवरी को होगी और इसी पार्श्वभूमि पर निर्माण हुआ यह मामला शिक्षण विभाग के लिए चौंकाने वाला ठहरा है। इस संदर्भ में जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पलकी ने बताया कि संबंधित संगठन से लिखित में जवाब मांगा गया है और आगे की कार्रवाई की जाएगी, क्योंकि सवाल के शब्द और भाषा गलत है। इस मामले से शैक्षणिक क्षेत्र में चर्चा रंगी है। विद्यार्थियों को दिए जाने वाले अभ्यास सामग्री में संवेदनशीलता और मूल्याधिष्ठित दृष्टिकोन रखने की जरूरत फिर अधोरेखित हुई है। उच्च जातीचा जो प्रश्न विचारला गेला आहे, या प्रश्नामुळे ते सगळी मानसिक स्थिती या लेकरांची खालावली जाईल। कारण लेकरांना हे जातीचं जे वर्णन आहे हे आत्तापासून जर तुम्ही त्याच्या डोक्यात घालाल तर पुढे तो जाती व्यवस्थेवर बोलण्याविषयी खूप म्हणजे त्याच्या दिमागात ती जाती व्यवस्थेचंच हे एक प्रकारचं जाती व्यवस्थेवर न्याय निर्माण होईल त्याच्यावर, आणि त्यामुळे त्याला जातीचं काही घेणं देणं राहणार नाही। त्या ॲप्सवरती तत्काळ बंदी करण्यात यावी। टार्गेट पिक नावाचं हे ॲप होतं, त्या ॲपवरती बंदी घालण्यात यावी। टार्गेट पिक नावाच्या ॲपने जी परीक्षा घेतली होती ती परीक्षा माझ्या मुलाने दिली आणि तो यवतमाळ येथील उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिकायला आहे। वृत्तार्थ सचिन गावात हे ॲप ताबडतोब बंद करण्यात यावं आणि याच्यावरती सक्त कारवाई करण्यात यावी। माननीय मुख्यमंत्री आता त्याच्याशिवाय दुसऱ्याकडे कुणाकडे करणार आपण, त्याने हे तत्काळ बंद करण्यात यावं। नंबरला जी सराव परीक्षा टार्गेट पिक ॲपच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। पूर्ण जिल्हाभर ही परीक्षा झाली। 5वा आणि 8वा इयत्तेची ती सराव परीक्षा होती आणि त्या 8वा इयत्तेच्या सराव परीक्षेच्या पेपरमध्ये 76 नंबरवरचा जो प्रश्न आहे का सर्वात उच्च जात कोणती, असा सरळ विचारलेला प्रश्न आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले होते की ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र, वैश्य अशा पद्धतीचे ऑप्शन दिलेले होते। आणि हे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य हे जात नाही आहे, हे वर्ण आहे। आणि असा हा खोडसाळपणा केलेला त्या प्रश्नाच्या माध्यमातून आणि अतिशय खेदजनक बाब आहे का घटनाबाह्य प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत आलेला आहे। कारण घटनेनं वर्ण नाकारलेलं आहे आणि या देशाच्या संविधानानं वर्ण नाकारलेलं आहे आणि ते पुन्हा या म्हणजे वर्णव्यवस्था निर्माण करू इच्छिता का, हा एक म्हणजे त्या प्रश्नपत्रिका निर्मात्या ज्या पथकांनी निर्माण केली त्यांच्या डोक्यातला हा प्रश्न आहे का, असा आम्हाला प्रश्न पडत आहे। आणि हे चुकीचे प्रश्न पेपरमध्ये येणं, अभ्यासक्रमात येणं, अभ्यासक्रमात नसतानासुद्धा ते घुसळणं, हा घुसवलेला प्रश्न आहे असं आम्हाला वाटत आहे। आणि त्या पथकावर क्वेश्चन पेपर तयार करणाऱ्या पथकावर कार्यवाही व्हावी हीच प्रशासनाकडे विनंती आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि त्यांच्याकडलं ते कार्य काढून घेण्यात यावं। कारण याच्यानंतर त्यांनी पेपर सेट करायलाच नको, कारण अशा पद्धतीचे, कारण एकच प्रश्न नाही आहे सर त्याच्यात, तर 75 नंबरचाही प्रश्न आहे आणि असे 3 प्रश्न जातीच्या याच्यावर विचारलेले प्रश्न आहे आणि हे प्रश्न येऊ नये। काय नाव तुमचं? मी संजय माधवराव काळे, सीटीवी के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।